आजच्या पत्रकार परिषदेचं प्रमुख कारण सुरुवातीलाच मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या महाराष्ट्र सरकारचं मनापासून अभिनंदन करेन की एक फार महत्त्वाची आणि मोठी कारवाई त्यांनी अक्कलकुवा नंदुरबारमध्ये 10 फेब्रुवारी 2025 ला एक केलेली आहे। एक मदरसा आहे, जामिया इस्लामिया इशातुल उलूम इन्स्टिट्यूट अक्कलकुवा नंदुरबार। आता हे पूर्ण नाव एकाच मदरसाचं आहे, तुम्हाला वाटेल 4-5 आहेत। आता हा जो काय मदरसा आहे तो मदरसामध्ये एक फार मोठी कारवाई झाली। त्याच्यामध्ये यमनचा नागरिक सापडला, यमनचा एक शिक्षक सापडला आणि ही मदरसा बेकायदेशीर पद्धतीने सुरू आहे। आता त्याच्यामध्ये पोलिसांनी फार मोठी कारवाई केली। त्याचे कलम आणि त्याच्या FIR ची कॉपी पण माझ्या हातात आहे आणि ह्या पद्धतीची कारवाई झाल्यानंतर त्याच्या मदरसा चालवणारे जे काही बाप मुलगा कुटुंबीय सगळ्या लोकांना एक पद्धतीने अटक होते आहे। मुलगा फरार आहे, त्यालाही पकडण्याचं काम आमचे पोलीस खातं करत आहे। त्या मदरसाचे फोटो मी मुद्दामून तुम्हाला दाखवण्यासाठी आणलेले आहेत। आता हे सगळं जे काय आहे हे सगळं बेकायदेशीर पद्धतीने सुरू आहे। हा एक फोटो आहे, हे असे त्याचे फोटो आहेत, त्याचे तुम्हाला मी काही वेळानंतर देतो, तुम्ही बघू शकता। ही कारवाई तर ह्या मदरसावर सुरू आहे। त्या संदर्भात विविध पद्धतीने पोलिसांना एक पद्धतीने माहिती भेटते आहे, ज्याच्यामुळे राष्ट्रविरोधी काही ऍक्टिव्हिटीज ह्या मदरसामध्ये सुरू होत्या। त्या बाबतीची चौकशी, सखोल चौकशी आता आमचं पोलीस खातं आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब करतायत। एका बाजूला ह्या मदरसामध्ये ऍक्टिव्हिटी सगळ्या बेकायदेशीर सुरू होत्या। एक घटना अशीही माझ्या कानावर आली आहे, हे बाहेर जरा शांत व्हायला सांगा। याबद्दल एक अशी माहिती माझ्याकडे आली होती। आता सर्व धर्म समभावचे टेप रेकॉर्डर चालवणारे आमचे काही लोक आहेत, तर अगर खरंच सर्व धर्म समभाव आहे तर मग काही वर्ष अगोदर एक हिंदू शिक्षक या मदरसामध्ये जायचा प्रयत्न करतो आणि तो आतमध्ये शिरायला आला, म्हणजे आतमध्ये आला म्हणून त्याला चाकूनी भोसकलं जातं, त्याच्यावर हल्ला केला जातो। मुद्दा माझ्या ह्या निमित्ताने आहे, ज्याबद्दल मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आज सकाळी पत्रही लिहिलेलं आहे। त्या पत्राची कॉपी मी तुम्हालाकडे देतो। या मदरसाच्या निमित्ताने जिथे आज यमनचा नागरिक सापडलेला आहे, यमनचा एक अतिरेकी विचाराचा नागरिक सापडलेला आहे, तसंच विशालगडवर पण तुम्ही काही महिन्या अगोदर तुम्ही ऐकलं होतं की तिथेही अतिरेकी काही वेळी राहून गेलेले तिकडच्या मदरसामध्ये। याकूब मेमन त्या पद्धतीचा जो अतिरेकी होता, ज्यांनी देशविरोधात अतिरेक्या कारवाई केलेला, तोही तिकडच्या एका मदरसामध्ये सापडला होता। म्हणून ह्या नंदुरबारमध्ये असलेल्या मदरसाच्या निमित्ताने मला राज्यामध्ये असलेल्या मदरसांवर प्रश्न उपस्थित करायचा आहे की हे नेमक्या शिक्षण संस्था आहेत की अतिरेकी घडवणारे अड्डे आहेत? तालिबान जे काही मोठं झालं ते मोठे करणारे ह्या मदरसांमध्ये तर जन्माला येत नाहीत ना, हा प्रश्न मला ह्या निमित्ताने उपस्थित करायचा आहे। म्हणून मी सरकारकडून पण पाठपुरावा ह्याही निमित्ताने करणार आहे, ह्या मदरसाच्या निमित्ताने
ते नेमकं ह्या मदरसांमध्ये काय होतं ह्याची पण आता चौकशी करण्याचा पाठपुरावा मी स्वतः सरकारकडे करणार आहे. ते नेमकं हे शिक्षण देण्यासाठी आहेत की अतिरेक्यांना दूध पाजण्यासाठी आहेत, मोठं करण्यासाठी आहेत? हे मदरसा म्हणजे अतिरेक्यांचे अड्डे तर झाले नाहीत ना की त्याच्यामध्ये अतिरेक्यांना मोठं केलं जातं, त्यांना खतपाणी टाकली जाते आणि विरोधी ताकद्यांना ह्या निमित्ताने देशाच्या विरुद्ध वापरण्यासाठी हे मदरसांचा वापर केला जातो. म्हणून राज्य सरकारकडून राज्यामध्ये असलेल्या सगळ्याच मदरसांची सखोल चौकशी व्हावी, सर्च ऑपरेशन आतमध्ये करण्यात यावं. प्रत्येक मदरसामध्ये आतमध्ये काय चाललंय, मुलांच्या शिक्षणाच्या नावाने सुरू केलेले हे मदरसे, ह्याच्यामध्ये अगर अतिरेक्यांना पोचण्याचं काम होत असेल तर असे मदरसे आम्हाला हवेत कशाला? ज्याच्या विरोधात यमनचा नागरिक तिथे सापडणं म्हणजे हे केवढा मोठा धोका आहे. म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकार म्हणून आपण भूमिका घ्यावी असं पत्र मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना लिहिलेलं आहे. हे असे अतिरेक्यांचे अड्डे अगर हे मदरसांमध्ये अगर चालत असतील तर हे मदरसे बंद करावेत. ह्यासाठी पण मी स्वतः पाठपुरावा करणार आहे, जेणेकरून भविष्यामध्ये अशा पद्धतीचे अतिरेकी मदरशांमध्ये येऊन तिथे राहता कामा नये आणि तिथे आमच्या देशामध्ये कुठल्या अतिरेकी अगर घटना यांना घडवायच्या असतील ते घडवता कामा नये. यासाठी हे सगळे मदरसे ची सखोल चौकशी व्हावी, त्याची तपासणी व्हावी. आतमध्ये कोण राहतंय, कोण शिकवतंय, कुठले त्याच्यामध्ये हत्यारे ठेवली आहेत का, या सगळ्याची चौकशी करण्यासाठी मी पत्र आदरणीय देवेंद्र फडणवीसजींना लिहिलेलं आहे. आजमगडमध्ये एक संचालित फर्जी मदरसावर